नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तो अभी मैं घर से निकल चुका हूँ। तर मंडळींनो, मी डेली बेसिसवरती व्लॉग करतो आणि जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती ऑलवर क्लिक करायला विसरू नका। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजोबांना बाय बाय करून निघालो आपण। बस गेलेली आहे। आपण आता रिक्षानेच जायला लागेल आपल्याला। तर आता पहिली आपण रिक्षा पकडू आणि स्टेशनला जाऊ। मेन गोष्ट आज अशी आहे, संडे असल्यानंतर जास्त लोकांना सुट्टी असते आणि आपल्याला तर काय सुट्टी नसते, त्याच्यामुळे रिक्षांना पॅसेंजर कमी असतात, त्यामुळे थोडं लेट व्हायला होतं स्टेशनला जायला। बघू आज पॅसेंजर आपल्याला टायमावर मिळत आहेत काय। राबोडी रिक्षा स्टँडवरून रिक्षा पकडू आणि स्टेशनला जाऊ। तर भेटू रिक्षामध्ये। तोपर्यंत चालू पुढे बघतो आता आहेत का पॅसेंजर, रिक्षा पण आहेत का ते पण बघावं लागेल। मेन गोष्ट म्हणजे कधी कधी संडेला पण माणसं नसतात रिक्षा वाले। रिक्षातनं उतरून मी आता पुढे आलो आहे। जसं मी तुम्हाला बोललो की रिक्षाला पॅसेंजर मिळत नाही, तसंच झालं। आम्ही दोघंच जण होतो, एक मिळत नव्हता। मग मी 15 रुपये एक्स्ट्रा दिले आणि 101चे आणि आलो आहे आता स्टेशन। तर सिडकोवरून जातो आहे आता स्टेशनला। तो लेट पण झालो आहे, ट्रेन मिळायला पाहिजे। तर आता आपण धावत येऊन पोचलेलो आहोत प्लॅटफॉर्मला। आज लेट झालेलं, 7:46 झाले, बरोबर टायमिंग झालेला। तर ट्रेन येईलच, मला वाटतं लेट झाली थोडी। आज आहे थोडीफार गर्दी आहे, संडे असल्यामुळे जास्त गर्दी नसते, कमी असते। मला दाखवतो। जनरल बोगी 20th मंडळी, आपण आता अंबरनाथ रिक्षा स्टँडच्या बाहेर आलेलो आहोत आणि आता काल तर इथं एकही रिक्षा नव्हती। आज बघू शकता तुम्ही माझ्या बॅक साईडला टोटल रिक्षांची लाईन लागलेली आहे, एकही रिक्षा नव्हती। तर आज संडे असल्यामुळे महाराजांच्या इथं रायगड प्रतिष्ठान जे सेवा करतात ते साफसफाई करायला येतात। तुम्हाला दाखवतो, इथं सगळं साफसफाई करून गेलेले आहे। महाराजांचं दर्शन, चला आपण निघू। जय शिवराय। काल हेच मैदान एकदम साफ होतं, ना गाड्या दिसत होत्या ना काही, एकही गाडी दिसत नव्हती, ना माणसं ना दुकानं चालू। आज बघा, आज सगळं रेग्युलर प्रमाणे चालू झालेलं आहे। बघता
आपण उतरलो आहे सचिन हॉटेलच्या इकडे. तर इकडून आपण जाऊ काहीतरी शोधत जेणेकरून आपल्या सबस्क्रायबरला काहीतरी युनिक असं दिसू दे आपल्या व्हिडिओमध्ये. बोर व्हायला नको. रेग्युलरी आपण डेली व्लॉग बनवतो, त्याच्यामुळे असं आहे की रेग्युलरीच काय असं युनिक भेटतं किंवा काहीतरी असं वेगळं व्हिडिओमध्ये दिसेल असं भेटत नसतं. पण आपण ट्राय करू आणि आपल्या सबस्क्रायबरला एंटरटेनमेंट करायचा हे करू, प्रयत्न करू. चला बघू आपल्याला काय असं आता भेटतं आहे की जे आपण सबस्क्रायबरला दाखवू आपल्या मंडळींना. इथे एक गाडी लागली आहे. विरो आहे तर सेफ आहे. श्रेणीमध्ये प्रथमच एअरबॅग. बघू शकता महिंद्राचं आहे. म्हणजे तो आता तुम्हाला गाडी दाखवली ज्याच्यावरती हे लावले बॅनर लावलेले होते. त्यांचं असं आहे की त्या गाडीमध्ये पहिल्यांदाच महिंद्राच्या टेम्पोमध्ये एअरबॅग मिळणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी ते ॲडव्हर्टाइजमेंट करत आहेत. त्यांची माणसं पण आहेत तिकडं. म्हणजे आता एक जसं बदलत जाते तसं काही ना काहीतरी नवीन येत जात आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आपण जाऊ कंपनीजवळ. ठीक आहे. असा आहे आपला आज बॅक व्ह्यू, बघू शकता तुम्ही. दल हे आहे अग्निशमन दल, तुम्ही बघू शकता. अंबरनाथ नंबर पण दिसायला पाहिजे म्हणून तुम्हाला थोडं साईडने घेतो. जर कुठं फायर वगैरे झालं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. त्या पोस्टरवरती नंबर आहे, त्यावरती तुम्ही कॉल करून जर कुठे फायर झालं असेल तर या जो कोणी व्हिडिओ बघित असेल तर कॉन्टॅक्ट सेव्ह करून ठेवा तो बघून, तर तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. तर आपण आता कंपनीकडे पोचलेलो आहोत. तर आपण आता डायरेक्ट भेटू संध्याकाळी. तर तोपर्यंत बाय बाय. आपण आलो स्टेशनला. आता ट्रेनची वेट करतो आहे. बघू आता 6:25ची ट्रेन आहे. ती पकडून आपण ठाण्याला जाऊ. ठीक आहे. तोपर्यंत वेट करू किती वाजेपर्यंत येते ट्रेन बघू. आपण स्टेशनवरून निघून आता बाजारपेठेतून रिक्षा स्टँडच्या इथे चाललो आहे. रिक्षा पकडून आकाशगंगाला जाऊ आता सिडकोवरून. ठीक आहे. तर डायरेक्ट आता आकाशगंगाला भेटू आपण. मंडळी, ठाण्यामध्ये या हॉटेलला नक्की भेट द्या. हे आपलं राबोडी रिक्षा स्टँड आहे आकाशगंगाचं. तर आपण या व्हिडिओची समाप्ती इथंच करतोय आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.